असं म्हणायला गेलं तर आजच्या तारखेला कुठलाच पक्ष असा तोडीचा तोड नाही आहे. कारण प्रत्येकजण आपली बाजू मांडतोय, म्हणजे आपल्या स्वार्थापुरता फक्त विचार करतोय. असं कुठलाच पक्ष म्हणजे सांगू शकत नाही की की हा पक्ष आला तर ही स्वच्छता व्यवस्थित करेल. माणूस महत्त्वाचा पाहिजे. जो माणूस महत्त्वाचा पाहिजे की जो जेणेकरून सामान्य माणूस असला पाहिजे, तळागाळातून आलेला माणूस असला पाहिजे की त्याला गरिबीची, मध्यमवर्गीयांची जाण असली पाहिजे. तर तो समोरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. नाहीतर आजच्या तारखेला आज सगळे नगरसेवक, आमदार इकडे तिकडे जंपिंगच करत आहेत. त्यांना पब्लिकचं काय घेणं देणं नाही आहे. त्यांना फक्त माझं केवढं फावतं आहे, मला किती प्रॉफिट होतो आहे त्याच्यावर जास्त भर आहे. पण दोन ठाकरे एकत्र आले तर तुम्हाला असं वाटतं की जे प्रश्न आहेत मुंबईकरांचे, जे रोजचे प्रश्न आहेत, ते कुठेतरी त्या प्रश्नांना योग्य न्याय मिळेल? 15-20 वर्ष तर त्यांनी सत्ता उपभोगलीच आहे ना. त्याच्या बाबतीत काय मग 15-20 वर्षामध्ये व्हायलाच पाहिजे असं नाही. अल्टरनेट सगळ्यांनीच चान्स घेतलेला आहे. भाजपने घेतलेला आहे, राष्ट्रवादीने घेतलेलं आहे. 3 इंजिन लागलेले आहेत. 3 इंजिनमध्ये पण बऱ्यापैकी कामं म्हणजे प्रत्येकाच्या हातात सत्ता आलेली आहे. असा कुठलाच पक्ष नाही की त्याच्या हातात सत्ता नाही आली आहे. त्याच्यामुळे तसं सांगू शकत नाही की प्रॉपर हाच पक्ष काम करू शकतो. सामान्य माणूस तळागाळातून आलेला कार्यकर्ता जर नगरसेवक किंवा आमदार झाला तर तो लोकांचा भलू करू शकतो. बाकी काय.